महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. 2027च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या काळात पार पडेल, तर स्वगणना 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत केली जाईल. हा देशव्यापी जनगणना कार्यक्रम 16 एप्रिल 2026 रोजी सुरू होईल आणि 30 सप्टेंबर पर्यंत चालेल. ही जनगणना प्रथमच देशात डिजिटल पद्धतीने केली जात आहे. आजपासून टोल प्लाझा कॅशलेस झाले आहेत. वाहन चालकांना फक्त फास्टॅग वापरता येणार आहे, तर UPI द्वारे टोल टॅक्स भरता येणार आहे. तसंच टोलसाठी आजपासून ज्यादा पैसेही मोजावे लागणार आहेत. आजपासून देशातील सर्व टोल नाके कॅशलेस होणार आहेत. राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे, गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. अशोक खरात आणि त्याच्या पत्नी विरोधात शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र खरातची पत्नी फरार आहे. दरम्यान खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग निर्मूलनासाठी ट्रिपल ड्रग्ज थेरपीला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने 2027 पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. देशातील 6 दशके जुना प्राप्तिकर कायदा बदलणार असून 1 एप्रिल 2026 पासून प्राप्तिकर कायदा 2025 लागू होत आहे. या नव्या कायद्यात कर सवलतींच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आली असून प्रामुख्याने पगारदार वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे. प्राप्तिकराचे टप्पे आणि दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसला तरी घरभाडे भत्ता, मुलांचे शिक्षण आणि जेवणावरील सवलतींच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे. राज्यातील मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित AI निर्मित बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तृतीयपंथी व्यक्तीच्या भावानेच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. आरोपीने या व्हिडिओच्या बदल्यात पैशांची किंवा मंत्र्यांच्या विभागात नोकरीची मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता ते एकत्रित स्वरूपात दिले जाणार आहेत. गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव अधिक सुटसुटीत आणि इतर शासकीय कागदपत्रांशी सुसंगत असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांपासून केली जाणार आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज नाशिक जिल्हा न्यायालयात खरातला हजर करण्यात आले होते. दुचाकीस्वारांचे वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू लक्षात घेऊन जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय रायगड पोलिसांनी घेतला आहे. हेल्मेट परिधान न करून गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नींमध्ये होणारे वाद, मतभेद किंवा कलह ही सामान्य बाब असून केवळ अशा वादांमुळे पतीने आत्महत्या केल्यास त्यासाठी पत्नीला जबाबदार धरणे योग्य नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ग्रामीण भागातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चालना देतानाच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आता गाव पातळीवर कृषी आवाज बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे. महिला बचत गटांसाठीही उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 60% अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कमाल 24 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील गटांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळणार आहे. सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्याची जागतिक परिस्थिती व बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने रेडी रेकनर बाबत मोठा निर्णय घेतला. 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीच वाढ करण्यात आलेली नाहीये. राज्यात सर्व ठिकाणी नवीन आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर 2026-27 या वर्षाचेच कायम ठेवण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. गडचिरोली पोलीस दल आणि CRPFच्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी 31 मार्च रोजी 9 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये 3 वरिष्ठ SCM स्तरावरील माओवाद्यांचा समावेश असून या सर्वांवर मिळून 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. मिडल ईस्टमध्ये वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 50% वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2031 रुपये झाली आहे. 1 मार्च रोजी 114.50 रुपयांची वाढ झाल्यानंतर आता पुन्हा 195.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.